सोसायटीतील सगळ्या रहिवाशांचेही माझ्याकडून कौतुक असणार आहे, कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा या जोशाने जल्लोषाने साजरी करण्यात येते. रविवारचा दिवस आम्हालाही मान्य आहे आणि आता संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत डीजे हा बंद राहील. सॉंग्स कुठल्याही प्रकारचे आम्ही वाजवणार नाही आहोत आणि समालोचनाचा आवाज म्हणजे कॉमेंट्रीचा आवाजही तो डेसिबल खूप कमी ठेवण्यात आलेला आहे. पण मात्र विनंती तुम्हाला हीच करू इच्छितो की संध्याकाळच्या सत्रामध्ये आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला आहे. संध्याकाळी नक्कीच या आणि व्यासपीठेवरती येऊन विराजमान व्हा. इथून सामना एन्जॉय करा. हे डीपीएलचा थरार याच्यामध्ये तुमचाही लाख मोलाचा वाटा राहिलेला आहे. या ज्या सोसायटीज आजूबाजूला आहेत यांच्या सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे. थँक्यू सो मच. अशी साथ तुम्ही नेहमी देत राहा. येस, एक विशेष सन्मान आपण करत आहोत. महेश मोरे, श्री सिद्धी सेवा मंडळ, दादर शिंदेवाडी, सिद्धी बॅकर, महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आणि त्यांचे आयोजक. आज खूप चांगला अंपायरिंग पण त्यांना करताना पाहिलं गेलेलं, खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत. महेशजी मोरेचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. दादर शिंदेवाडी आता डोंबिवलीला स्थलांतर झाले, परंतु क्रिकेटवर एक वेगळं प्रेम आहे आणि महेशजी मोरेचा एक विशेष सन्मान आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करत आहोत. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आज आमचे महेश मोरे, श्री सिद्धी सेवा मंडळ, दादर शिंदेवाडी, भवानी माता सुवर्ण चषक, एक जुनी जागतिक क्रीडा स्पर्धा मुंबईतील आणि महाराष्ट्रातील. मी करण सावंत यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. महेशजी मोरे आणि दादरकर आहेत, परंतु डोंबिवलीवर आता स्थलांतर झाले तर डोंबिवलीकर झालेत. थँक्यू सो मच. महेशजी 2 शब्द ऐकेल, कारण की तुम्ही पण खूप चांगलं क्रिकेट खेळात, परंतु खूप चांगलं क्रिकेट बघितलं मुंबईत पण डोंबिवली विषयी. पहिलं प्रथम माझा आभारी मानतो मी. डोंबिवली प्रीमियर लीगला मला असं बोलवण्यात गेलं, हॅलो हॅलो बोलवण्यात गेलं आणि सत्कार करण्यात आला आमच्या मंडळाचा. खूप बरं वाटलं. आणि डोंबिवली प्रीमियर लीग मला ॲक्च्युली खेळायचं होतं. मी भरलेला फॉर्म, पण माझ्या दुःखापतीमुळे मी माघार घेतली. मी बोललेलो मला खेळायचं आहे यावर्षी म्हणून, पण ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम काय करू. थँक्यू. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी फॉर्म पण भरला होता. ऑल द बेस्ट आणि नेक्स्ट इयर नक्की खेळा. थँक्यू. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर सर. आपले धन्यवाद. चांगलं कार्य आपल्याही माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपण देखील एक चांगला विभाग राहिलेला आहात. आमच्या स्पर्धेमध्ये तुमचंही लाख मोलाचा वाटा राहिला आहे, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आहेत. ऋषी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल, डॉट बॉल येतो. आणखी एक वाईड यॉर्करचा वापर केलाय ऋषी आणि त्यांनी काय बॉलिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये एक वाईड आलाय, पण तरी देखील फक्त 4 धावेचा षटक फेकलाय. गुड बॉलिंग. स्ट्रोक, काय फटका खेळला, पण त्याहून दर्जेदार क्षेत्ररक्षण. 2 खेळाडूंनी डाईव्ह लगवल्यात, पण तरी देखील जेव्हा पतूच्या बॅटला बॉल आदळतो तेव्हा मात्र तो याच प्रमाणे या अशाच गोळीच्या वेगाने निघून जातोय. पण या दोन्ही खेळाडूंचंही कौतुक असणार आहे. प्रथमतः आपण पाहिलं तर पहिला आपण पाहिलं तर ऋषीने लाजवाब प्रयत्न केला, मग त्यानंतर वैभवने ही डाईव्ह लगावली, पण मात्र बंदुकीतनं गोळी निघाली. ते दोघांना घायल करत गेली आहे मैदानाच्या बाहेर. यावेळेस हिट मी बॅनरच्या अगदी जवळून निघालाय बॉल. वा प्रथमेश, हीच तर ओळख राहिली या खेळाडूची. एकदा तर कोपर संघापासून सुरुवात झाली, मग तिथून याही खेळाडूंनी कधी मागे वळून पाहिला नाहीये. चांगला स्ट्रोक, आणखी एक वेळेस. आता मात्र फटका फसलाय. इथे मोहल आवरू शकला नाहीये. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्या होत्या. तिसरी वसूल करायच्या प्रयत्नामध्ये एलिव्हेशन मिळत आहे आणि आणखी एक विकेट.
आकाश यांच्यासाठी पारितोषिक आलंय 3 चौकारांसाठी सलगच्या 3 चौकारांसाठी प्रशांत सावंत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रितेशजी पाटील साहेब तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे. जितेशजी पाटील साहेबांचे बंधुराज आहेत, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे डीपीएल मध्ये. यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेंवरती रोख लावणंही तेवढंच गरजेचं आणि तेवढंच महत्वाचं असणार आहे. इथे स्वीप केला नरेशमंदच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पण प्रोटेक्शन आहे. फाईन लेग वरती आपण खेळाडूला पाहतोय, चांगलं प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग केली जाते, फक्त सिंगल मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा ऋषीला आमंत्रित करण्यात येते बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलं षटक फक्त 4 धावेचा आता आलाय. चांगला स्ट्रोक, पायावरती बॉल आता आलाय, चांगली फिल्डिंग केली जाते. ऋषीच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, अगदी बरोबर. एक ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती आहे, दुसरा ऋषी त्याला साथ देतोय. मॅच जिंकायची आहे, दोन्ही संघांना मॅच जिंकायची आहे. आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडवर. या खेळाडूचा खेळ अप्रतिम राहिला. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललाय. मग मात्र या वर्षी देखील आपण पाहतोय ना जेबीचं क्रीडांगण, त्या मैदानावरती खेळपट्टी थोडीशी मोठी आहे, पण त्याचबरोबरीने ना ज्या स्क्वेअर बाउंड्रीज आहेत त्या स्क्वेअर बाउंड्रीजही थोड्याशा आता छोट्या करण्यात आल्या. त्यामुळे आपण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगदी 60, 65 काल तर 70 पाहिलेत, आणि हे ते कारण आहे त्याच्या मागे. पुढचा बॉल समोर खेळ, लेट्स सेट डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी करण्यात येते. पवन आहेत यशांच्या मागे, चांगला बॅक केलाय. 2 खेळाडू येतात. इथे देखील स्क्वेअर कट केलाय. लाजाव स्ट्रोक, शेवटच्या क्षणाला अडवणं तेही गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. थर्ड मॅन रिजन वरती चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. समोर खेळलेत. इथे देखील लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे, चांगली फिल्डिंग केली जाते, फक्त सिंगलच मिळेल. ऋषी देखील इकॉनॉमिक षटक फेकतोय, जास्ती धावा करू देत नाहीये. पॉइंट टू गो. स्विच हिट, लाजवाब वाकू. आकाश पाटीलची बॅट, आणि त्या बॅट मधून काय स्ट्रोक आलाय. म्हणूनच सर आपण म्हणतो ना अल्टी पलटी दे गुमवाके. काय स्ट्रोक खेळला आकुनी. पाहतो ऍक्शन रिप्ले, वा पाहतच राहावं असं वाटतंय. इम्पॅक्ट प्लेअर. चला मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. अंकित स्वतः गेलाय. ओमकार स्वतः गेलाय ड्रिंक्स घेऊन. मग मात्र आपली स्पर्धा कशी मोठी होईल हे संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमचं कौतुक करावं लागणार आहे.
आपण खेळाडू किती मोठे आहात ते तर महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही खेळ झाल्यानंतर कसे बिहेव करताय तेही जास्त मॅटर करतं ना. मग मात्र खेळाच्या बाहेर तुमची ती खेळाडू वृत्ती कशी आहे तेही जास्त लक्षात ठेवलं जातं. खेळ हा फक्त काही क्षणाचा असतो, मग त्यानंतर जे तुम्ही आयुष्य जगता त्यात क्रिकेटची रिस्पेक्ट, तुमच्या लेजंड खेळाडूंची रिस्पेक्ट ही कशी करताय तेही जास्ती मॅटर केलं जातं. हा बघा, आणि जसा आपण उल्लेख केला ओमकार फाटणेचा, त्याला स्क्रीनवरती आणण्याचं काम आमच्या GTCच्या कॅमेरामॅननेही केलेलं आहे. तुझंही कौतुक आहे मित्रा. हे बघा, मग विशाल पवार मुख्य कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आज आहेत. विशाल पवार, तुमचंही कौतुक आहे. चेहऱ्यावरती नेहमी एक स्मित हसमुख चेहऱ्याचे आहेत. इथून आम्हाला आजही ती स्माइल दिसते. पण महत्वाचं आहे ना की खेळाडू वृत्ती असणं महत्वाचं आहे. मग याला आपण म्हणतो द प्राईड ऑफ डोंबिवली, डोंबिवलीचा हा कोहिनूर आहे, ते सगळं आहेच. पण मग त्याचबरोबर आपल्या डोंबिवलीच्या खेळाडूंना खेळत असताना ते कान मंत्र देणं. आता बघा, खेळाडूला थोडीशी दुखापत झाली, स्वतः गेलेत, ॲज अ मेडिक गेलेत, पाण्याची बॉटलही घेऊन गेलेत. आणि हेच तर खरी क्रिकेटचा खेळ आहे ना, जो आपल्याला हे शिकवतो की तुम्ही किती मोठे शिखर गाठा, पण मात्र तुमचे पाय नेहमी जमिनीवरती राहणं गरजेचं आहे. चांगलं काम. त्याचबरोबरीने साइड अँगलची जी भूमिका आहे आमचे कॅमेरामॅन श्रेयस, तुमचंही कौतुक आहे. यावेळेस आपण पाहतोय लेक्समच्या बाहेर आहे का, तर नाहीये. नाहीये, डॉट बॉल आहे, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मग या सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं, आमची GTC वाहिनी कशी अजून सुदृढ होईल याकडे लक्ष देणं, आणि या सगळ्यांचं नेतृत्व करणारे आमचे आशिष दादांचंही कौतुक आहे. आणखी एक बॉल जो यावेळेस नक्कीच वाईट जाईल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे, वाईट बॉल येतोय. धावसंख्येत वाढ केली जाईल. चौथं षटक मार्गस्थ, 25 धावा लागल्या धावफलकावरती. धावा बनवाव्या लागतील. मोठं धावफलक करणे तेवढंच गरजेचं असणार आहे. गोळीच्या वेगाने वर शॉट, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केला. लाजवाब कनेक्शन नरेश मधने. काय स्ट्रोक खेळलेत, वा. हा तो ऍक्शन रिप्ले, हा तो ऍक्शन रिप्ले. अगदी प्लेयर तैनात होता तिथे, पण त्याला हल्ल्याचीही मुभा दिली नाहीये. प्लेयरने थोडंसं रिॲक्ट केलं, पण त्या अगोदर बॉल बाउंड्री रोपच्या बाहेर होता. गुड स्ट्रोक नरेश. इथे देखील पुन्हा एकदा त्याच रिजनवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग केली जाते. पुष्कर आहेत. इथे पुष्कर याच्या आवाक्याच्या बाहेर. चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र टॅप केलाय बॉलला. आणखी एक वेळेस, यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो अक्कूच्या बॅटमधून पायावरती बॉल, त्याला फक्त दिशा दाखवली आणि बॉलला चौकारामध्ये वसूल केलेला आहे. काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम अप्रतिम, दर्जेदार. इथे देखील यावेळेस चांगली फिल्डिंग विशाल आहेत. डीप मध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून केली जाते. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत सध्या तरी, आणि क्रिकेटचा खेळ तेवढा चांगला खेळत आहेत. मग नेहमी आपण हेच पाहिलंय, जिथे जिथे जेव्हा जेव्हा डोंबिवलीमध्ये अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये श्रीराम 11 संघ पुरस्कृत करण्यामागे विशाल शर्माचाही एक मोठा वाटा राहिलेला आहे. हे तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहताय, आणि या कॉमेंट्री पॅनलची चर्चा सुरू आहे सध्या तरी. माझ्यासोबत आज दोन्ही टॅलेंटेड समालोचक आहेत. मग तुम्ही मयूर सरांचाही
आवाज ऐकलात, त्याचबरोबर आवाज अंडरआर्मचा क्रिकेट आमच्या सागर सरांचे आवाज ऐकलात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये गुरुवर्य म्हणजेच प्रसादजी परब सरही जोडले जातील. बाबू इन ऍक्शन, पहिलाच बॉल पायावरती, विशाल पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, स्क्वेअर लेग, एकच मिळेल. बाबू यावेळेस चुकीचा बॉल हाताळलाय, पण तेवढीच चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे. बाबू मिश्री बॉलिंग ट्रॅक वरती आहे, संपूर्ण दिव्याकरांना माहिती आहे. एक चांगला गोलंदाज आहे, नेहमी श्री 11 संघातून महत्वाची भूमिका त्याच्या खांद्यावरती असते. युट्यूबचं चॅनलही त्याचं तेवढंच चांगलं आहे आणि पबजी किंग जॉनथनचा खूप मोठा फॅन आहे हा खेळाडू. आणि जर हॅट्रिक घेतली तर मात्र संकेत भगत यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढे आलंय डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठा फटका खेळलाय, चांगली फिल्डिंग पुष्करचाही ना आपल्याला उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. अगदी अनसंग हिरो आहे, मग त्याच्या नावाची जास्ती चर्चा होत नाही, पण हा खेळाडू नेहमी तुम्ही फिल्डिंग साठी कुठे उभे करा, हा खेळाडू त्याचं कॉन्ट्रीब्युशन करतो. काय फिल्डिंग आहे, वा लाजवाब, दर्जेदार फिल्डिंग केली जाते. वा तुषार, काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. पाहतो ऍक्शन रिप्ले, पहा ती फिल्डिंग, वा यासाठीच तर डोंबिवली प्रीमियर लीग ओळखली जाते. इथे सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे आणि प्रत्येक बॉल महत्वाचा आहे आणि लावलं सर्वस्व पणाला, लक्षात राहील. तुषारची हे एफर्ट्सही लक्षात राहतील. ट्रिपल एस, श्रीराम 11, कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं चांगलं येत आहे. स्विचीचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा इथे लागते. शॉप थर्ड, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, विकेट मिळेल. चूक झाली आहे अक्कूकडून, आकाश पाटील यांच्याकडून ती चूक झाली आहे, सिंगलच मिळेल. ओमकार आलाय, पुढचा बॉल वेगाने बाहेर. वाह काय स्ट्रोक खेळलाय ओमकार, आणि या ओमकारच्या नावाची चर्चा राहिली आहे. काय स्ट्रोक खेळलाय त्या पहिल्याच बॉल वरती, पठ्ठ्याने दाखवली आहे ताकद. दोस्ती चषकामध्ये फॉर्म मध्ये आलेला हा खेळाडू आहे. 5 बॉल 5 चौकार ओमकार लुडबेच्या बॅट मधून पाहिलेत आणि इथे तो फॉर्म कंटिन्यू राहतोय. पहिल्याच बॉल वरती ताकद, नजाकत सगळं दाखवलंय खेळाडूनी. ओमकार लुडबे यावेळेस स्वीप केलाय आणि बाहेर जाईल, आउट. विकेट मिळेल, ओमकारला परतावं लागेल. हॅलो हॅलो चेक, हॅलो थोडासा आवाज आहे फक्त माईकचा, थोडासा. हॅलो हॅलो चेक चेक. सर डीजे नाही आहे, आपण सध्या तरी थोडं ऍडजस्ट करावं लागेल. हा, एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करत होतो आमचे जयजी भोईर मोठागाव पोलीस पाटील. थँक्यू सो मच पाटील साहेब, आपण देखील या कार्यक्रमासाठी दाखल झाले त्याबद्दल मी ऋणी आहे आणि आज आपण इकडे दाखल झालात त्याबद्दल आपला आभारी आहे. मोठ्या गावचे पोलीस पाटील म्हणून देखील कार्य करतात आणि आज भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. आज आपल्या डोंबिवलीमध्ये एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे एक चांगलं ऑर्गनाईज केलंय. भोईर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. हा, नेक्स्ट मॅच आपण टॉस पण करणार आहोत. जबरदस्त मॅच आहे यानंतर देखील.
एसबी ग्रुप मोठा गाव आणि एसपी टर्फ. संकेत भगत एका साईडला किरण शिंदे. सचिनजी वारांगे साहेबांनी विनंती केली की आपण टॉस करायची आपल्या हातून. आज डोंबिवली प्रीमियर लीग एक जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. दरवर्षीप्रमाणे तिसरं पर्व आहे. सचिन सरांच्या हातातून नावाचा सचिन आहे, त्यांच्या हातून आपण टॉस केला जाईल. हा, संकेत भगत कॉल करतील. DPL आणि भवानी स्पोर्ट्स आलाय. किरण शिंदे टॉस जिंकलाय. समोरचा पण संघ एक जबरदस्त आहे, पण या मॅच विषयी आणि टॉस जिंकून डिसिजन काय असेल? समोरचा संघ चांगलाच आहे, पण आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं तर त्यामुळे आम्ही जिंकायचाच प्रयत्न करू. किरण, आवर्जून प्रश्न असेल की महाराष्ट्रात खूप ठिकाणी क्रिकेट खेळतात, मालवणला जाऊन देखील आता नुकता बेस्ट बॉलर घेतला, पण डोंबिवलीमध्ये खेळत असताना नक्कीच काय म्हणशील? डोंबिवलीत खेळताना काय डोंबिवलीत खेळताना काय वाटत नाही, कारण की आपलेच प्लेयर आहे. बाहेर खेळायला गेलं की जरा प्रेशर असतो आणि मोठा वेगळा फॉर्मॅट असतो, त्यामुळे प्रेशर असतो. डोंबिवलीत काय नाही, आपलं क्रिकेट, कारण की आपण भरपूर वर्षापासून खेळतोय. टॉस जिंकला डिसिजन काय असेल? बॅटिंग घेऊ. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. थँक्यू सो मच. संकेत भगत आपल्या सोबत आहे. संकेत, खूप चांगलं क्रिकेट खेळलात, परंतु दिव्यावरून डोंबिवलीवरती एक तुमचं वेगळं नातं आहे. दिवा डोंबिवलीचं मी नेहमी बोलतो, पण या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. नातं वेगळे नाही, दिवा डोंबिवली एकच आहे. ते आपण बोलण्याप्रमाणे वेगळं आहे, परंतु आम्ही पहिल्यापासून एकत्रच खेळतो आणि पुढे पण जेव्हा क्रिकेट असेल तेव्हा आम्ही एकत्र जाऊ आणि दोस्ती खात्यात पण आम्ही एकत्रच आहे आणि पुढे पण काय गोष्टी असतील ते आम्ही एकत्रच करणार आणि बाकी काय असेल तर असेलच. क्या बात आहे, सुपर फास्ट आहे. दिव्याला फास्ट ट्रेन थांबते, बट संकेत भगत पण सुपर फास्ट आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थांबते फास्ट ट्रेन थांबायला भाग पाडतात हे खेळाडू सध्या तरी, आणि रहिवासी मजा येईल पुढच्या मॅचला. पण ही मॅचही त्याच तुल्य बळाची असेल. फायटिंग टोटल उभारलाय. पहिलाच बॉल षडपूल, चांगला फटका खेळलाय. सिंगल इथे देखील मिळेल. पवन शेट्टी आणि ऋषी. मग एका खेळाडूंनी विजय स्टार संघाची सुरुवात करण्यामध्ये मोठा वाटा राहिलाय आणि एक नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी आहे. ज्या खेळाडूचाही वाटा तेवढाच मोठा राहिलाय त्या विजय स्टार संघाच्या नावामध्ये, त्या विजय आणण्याला आणि त्या ट्रॉफीज आणण्याला. पण समोरचा गोलंदाजही काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आशुतोष बॉलिंग ट्रॅक मध्ये आणि वाडा बॉयज संघाचा उल्लेख जेव्हा आपण करतो त्यावेळेस या खेळाडूचा उल्लेख करणंही तेवढंच गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे देखील चांगला शो केलाय. पवन गॅप मध्ये बॉल ढकललाय. खेळाडू आहे, डायव्हिंग एफर्टही आलाय, पण त्याच्याही या बॅकाच्या बाहेर. वा पवन, पहिल्याच बॉलवर चौकार. इथे देखील अगदी शेवटच्या क्षणाला तो डेलिकेट टच आपण पाहतो. चांगली फिल्डिंग. पारितोषिक आलाय. अनिकेत सुगम यांनी जर एका हाताने कॅच पकडली तर मात्र तुम्हाला टीम मंगलमूर्ती करून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण मात्र एका हाताने पकडणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा अक्कू बॉलिंग ट्रॅक वरती येईल, जर विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल टीम मंगलमूर्ती कडून. आशुतोष बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अनेक वर्ष खेळलेत एकमेकाच्या समोर. ऋषिकेश, आशुतोष. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका, पण तेवढी चांगली दर्जेदार फिल्डिंग केली जाते. विजय आहेत दीपेक्षा कव्हर रिजन वरती. चांगली फिल्डिंग. सिंगलच मिळेल. टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर काही मिळेल तुम्हाला. पुढचा बॉल फटका फसलाय. मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल. कमबॅक केलाय. ज्या बॅटरनी आपल्या विरोधात तो लाजवाब चौकार वसूल केला त्याला तिथेच ट्रॅप बनवला, जाळं रचला, आमंत्रित केला आणि विकेट मिळाली आहे. पवन शेट्टी बॅक टू द डगआउट.
धन्यवाद सर्व आमचे मोठ्या गावचे देखील इकडे उपस्थित राहिले होते सर्व मान्यवर सर्वांचे देखील आभारी आहे. आज आपल्याकडून रजा घेत आहे. थँक्यू सो मच. सध्या तरी चेक अनारसीची टीम कुठल्याही गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर पीके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर मात्र अक्कूनी हॅट्रिक घेतली तर त्याला पीके यांच्याकडून ते 1000 रुपये तर मिळतीलच, पण त्याचबरोबर प्रशांत सावंत सरांकडूनही 1000 मिळतील आणि 500 रुपये मंगलमूर्ती संघाकडूनही मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती अक्कू आले तर मात्र 2500 त्यांना मिळू शकतात. येस, सूरज आलाय आणि सूरज आल्यावरती पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग केली जाते. ओमकार लुडबे आलेत. ओमकारचा खेळ चांगला राहिलाय, बॅटिंगही चांगली केली पठ्ठ्यांनी. त्यानंतर आता फिल्डिंग मध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. प्रथमेशही होता तिथे, प्रथमेश पॉइंट वरती होता. ओमकार थोडासा बॅकफुट ऑफ द पॉइंट वरती होता. प्रथमेशची बॉल थोडासा लीव केला, त्यानंतर ओमकार मागून आलेत, कव्हर केलाय, सिंगलच मिळणार आहे आणि अशाच प्रकारे त्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा लागल्या धावफलकावरती. हा तोच खेळाडू आहे जो तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आकाश पाटील, अक्कू नावाने प्रसिद्ध. मग मात्र या खेळाडूसाठी पारितोषिकही अनेक लागल्यात. प्रशांत सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचा असेल, त्याचबरोबर पीके यांच्याकडून 1000 रुपयाचा असेल, मंगलमूर्ती टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा बॉल लीफ केलाय. काय बॅकलिफ पाहायला मिळते बघा बॅटरची तुम्हाला. सूरज आहेत, स्ट्रायकर एंड वरती सूरज आहे. बॅकलिफ ही तेवढीच हाई आहे आणि त्याचबरोबर बॅटच्या वेगाने आदत आहे. त्याचबरोबर हा बॉलही गॅप मध्ये जाईल का, तर खूप चांगली फिल्डिंग केली जाते. पहिला बॉल जो आपण पाहिलात वाईट, त्यानंतर चांगली बॉलिंग, विकेटला टार्गेट करणारी बॉलिंग केली आहे. स्विच केला बॉलला आणि इथे देखील खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा नरेश मदने आहेत तिथे. हे रिफ्लेक्सेसचा खेळ आहे आणि इथे तुम्हाला हे रिफ्लेक्सेस चांगले दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. इथे देखील पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका, चांगला स्ट्रोक, चांगली बॅटिंग होते सूरज कडून. बॅटची ती फ्लो ही तेवढाच चांगला आहे, बॅटची स्पीड ही तेवढी चांगली आहे. त्याचबरोबर रितेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे, जितेश पाटील साहेबांचे बंधुराज आहेत, रितेश साहेब आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हा बॉल चुकीचा आहे, दिनेश बीट केले जात आहेत आणि टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय, बॉल वळतोय, पण तो असेल वाईड आणि त्याबरोबर मिळेल चौकार. तब्बल 5चा इशारा आलाय की हे मिळतील 5 धावा. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. दिनेशांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघाला पहा. टप्पा पडल्यानंतर आला. बॅटर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता, पण दिनेशांच्याकडूनही हलकीशी चूक झाली आहे. आकाशही नाराज आहे. पुढचा बॉल इथे देखील पायावरती बॉल आहे. मिड विकेट वरती चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल आहे का की नाही, लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल आलाय.
नाहीये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये. येस, प्रेक्षकांच्या माहितीसाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रेक्षकांच्या भेटीस एक चांगली गोष्ट घेऊन येणार आहोत. मग तुम्हाला काही पारितोषिकही दिले जातील आणि त्याचबरोबरीने लाईट फ्लॅश शोही करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. इव्हनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढचा बॉल समोरच केलेत. वा, चांगला ड्राईव्हचा फटका, पण तेवढी चांगली फिल्डिंग केली जाते. कव्हर रिजन गणेश आहेत. खूप चांगली फिल्डिंग गणेश कडून. एकच धाव मिळेल. सातत्याने आपण पाहतोय त्याच्या 5 धावा आल्यात, पण बॅटनी धावा येऊ देत नाही आकाश. पण तरी देखील 20 झाल्यात. 51 धावेचं लक्ष आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, समोरच केलाय आणि पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. इथे देखील आपण पाहिलं तर पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. गणेशकडे ती मातब्बर शक्ती आहे. टप्पा पडल्यानंतर तोही बॉल वळवतोय, आतमध्ये आणतोय बॉल. लेग स्पिनचा वापर केलाय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. वळल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय. पुढचा बॉल इथे देखील फक्त दिशा दाखवली. आयुष ठाकूर बॉलच्या खाली, चांगली फिल्डिंग, स्क्वेअर लेग. एकच धाव मिळेल. आणि इथे देखील समोर खेळले स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चांगली फिल्डिंग केली जाते. सूरज आहेत. या खेळाडूंनी अनेक वर्ष खेळलंय मग ते अंडरआर्मचं क्रिकेट. डोंबिवली नगरीमधूनच बिलॉंग करतो. जिजा 11 संघाला सध्या तरी एक चांगलं कार्य करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. सूरज स्ट्रायकिंग एंडवर, गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. एक चांगला बॅटल रंगतंय, एक चांगली कॉन्टेस्ट रंगते आहे, कारण या दोन्ही खेळाडूंनी हा खेळ पाहिलाय, जवळून पाहिलाय. वा, चांगला स्ट्रोक, ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा फक्त सिंगल मिळणार आहे. आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे आम्ही ऐकतोय की सूरजचे प्रचंड फॅन फॉलोअर्स इथे आले आहेत. सूरजची ती ओळख राहिली आहे. सपोर्ट करण्यासाठी, आपल्या खेळाडूला चांगला खेळ करण्यासाठी आणि त्याला चांगला प्रतिसाद देण्यासाठी खेळाडू आलेत. प्रेक्षक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मग दुपारच्या अगदी 2:15 अवधी झाली आहे. रखरखत ऊन आहे, पण तरी देखील प्रेक्षक गॅलरीमध्ये तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही, कारण ही प्रचिती राहिली आपल्या स्पर्धेची, ही ओळख राहिली आपल्या स्पर्धेची.
काय स्ट्रोक खेळलाय पाहतो स्वीपचा फटका लाजवाब काय टायमिंग राहिली आहे खेळाडू होता पण त्याला चिरत कापत वाढत आलाय चौकार. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील आपण पाहतो तर व्हाईट बॉल आहे. हा प्रेशर आहे. या दडपणाखाली आपण गणेशला पाहिलंय व्हाईट बॉल त्यांनी हाताळलाय. 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धावेची आवश्यकता आहे. कला कौशल्य युक्ती शक्ती सगळ्याचा वापर करावा लागेल. विनरची ही पहिली मॅच आहे. जिंकलात ना तर मात्र पुढे सरसवाल अजून जवळ पोहोचाल त्या क्लिअर ट्रॉफीच्या अजून जवळ पोहोचाल. गणेशची चांगला बॉल हाताळला. 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 22 हव्यात. बारा बॉल जिंकण्यासाठी अजूनही 22 धावेची आवश्यकता आहे. हे आमचं तुम्ही समालोचन कक्ष पाहताय ज्यामध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संतोष पवार सर आहेत. त्याचबरोबरीने शुभम अगदी माझ्या बाजूला बसला आणि याही पट्ट्याचं कौतुक करावं लागणार आहे. गेल्या 3 पर्वांपासून प्रत्येक क्षण त्याच्या अक्षरातनं लिहिला जातोय सुवर्णमय केला जातोय आणि त्याच्या बाजूलाच आमचे ऑपरेटर्सही आहेत. प्रेम आहे. प्रेमच्या बाजूला आपण विकासलाही पाहतो आणि ह्या स्प्लिट स्क्रीन्स एका दिशेला हे जे खेळाडू आहेत जे स्ट्रॅटेजीज बनवतायत मध्ये तुम्हाला आमचा कॉमेंट्री पॅनल कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळतोय आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला हे प्रेक्षक पाहायला मिळतात ज्यांना आपण नेहमीच म्हणत असतो तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. वा GTC कौतुक करावं तेवढं कमी आहे. खेळाडूच आहेत आणि प्रेक्षकांमध्ये तुम्हाला आता सध्या तरी यश भालेराव पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग काल यशची राहिली होती. आणि आणखी एक विनंती असेल मग डोंबिवली प्रीमियर लीग आहे ना आपली लीग आहे आपल्या हक्काची लीग आहे. आज जेवणाची व्यवस्था आम्हाला जॉयल डिसोजा साहेबांकडून झाली आहे. एक चांगले मित्र देखील आहेत आणि त्यांचंही क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आणि जेवण सुरुवातही झालंय. ज्या टीम्सला आपलं जेवण मिळालंय त्यांना नक्कीच विनंती असेल खाऊन घ्या. कचरा कुठेही टाकू नका. डस्टबिन बॅग मध्ये टाका आणि ज्यांना मिळालं नाहीये त्यांनाही विनंती असेल आपण मॅनेजमेंट टीमशी संपर्क साधा. बारा बॉल मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. हे 2 खेळाडू ते त्या दोन्ही खेळाडूंनी खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठं नाव केलंय. एका दिशेला तुम्हाला ओमकार लुडवे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बाहेर आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. 12 बॉल 21 हव्यात. 12 बॉल मध्ये अजूनही 21 धावेची आवश्यकता आहे. बॅट फ्लोस तेवढा चांगला आहे पण इथे देखील आपण पाहिलं तर आणखी वेळेस अपील केली जाते पण सांगतात सेफ आहे. सेफ अँड साऊंड. 11 बॉल अजूनही 20 हव्यात. आता मात्र या षटकामध्ये काय करावं लागेल. या षटकामध्ये गोलंदाजाला चांगली बॉलिंग करावी लागेल. स्टंप टू स्टंप लाईन वरती अटॅक करावा लागेल. बॅटर्सला हवंय की एखादी बाउंड्री पहिल्या 3 बॉल वरती. आणि जेव्हा 2 तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना तेव्हा ती तुल्यबळाची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉल 20. 11 मध्ये अजूनही 20 हवाय. जिंकायचं आहे. दोघांनाही जिंकायचं आहे. दोघांनाही क्वालिफाय व्हायचं आहे. पुढचा बॉल स्वीपचा फटका पुन्हा एक वेळेस प्रथमेश बघायच्या बाहेर. आकाशला हलूही दिलेला नाहीये. त्याच्या अगदी बाजूनी बॉल निघालाय. चप्पा पडल्यानंतर बॉलनी वळण घेतलाय मैदानाच्या बाहेर. जोपर्यंत ऋषिकेश दराडे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत धावफलक किती मोठा असू देत तो धमक ठेवतोय चेस करण्याची. 10 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 16 धावेची आवश्यकता आहे. 10 मध्ये अजूनही 16 हव्यात. आता मात्र ओमकार लुडबेला कमबॅक करावा लागेल. कमबॅक करून द्यावा लागेल. विकेट घेणं गरजेचं आहे.
पाहूयात पुन्हा एकदा ओमकार कमबॅक करतोय की मात्र ऋषिकेश आणखी एखादी चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार आहे. 10 मध्ये 16 ओमकार की ऋषिकेश जिंकेल कोण? पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळलाय त्यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तो देखील चांगला खेळलाय. लॉंग ऑफ चांगली फिल्डिंग एकच मिळेल 9 मध्ये अजूनही 15 हव्यात. नऊ बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न केलाय. प्रथमेश आहेत सिंगल मिळणार आहे पण सूरजचंही कौतुक करावं लागेल ना. अँकर रोल काय अप्रतिम खेळ आहे. त्याला देखील माहिती आहे आता इथून मला घाई करण्याची आवश्यकता नाहीये. ऋषिकेशला बॅटला बॉल चांगला लागतोय त्याला स्ट्राईक रोटेट करून घ्या डॉट करायचे नाहीयेत आणि तसाच खेळ त्याच्याकडूनही केला जातोय. 8 मध्ये 14 8 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता आहे. 8 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 14 करायचे आहेत. करावे लागतील लढावं लागेल फाईट करावी लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप चालला जवाब ऋषिकेश दरारा याच खेळाडूचा राहिलाय. काय स्ट्रोक खेळतोय पठ्ठ्या एका हाताने आणि पठ्ठ्या एकटा नडतोय. मी एकटाच उभा आहे आणि मी एकटाच काफी आहे हे सिद्ध करणारी आणखी एक बाउंड्री त्याच्या बॅटमधून. 7 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. सात मध्ये अजूनही 10 हव्यात. हा बॉल चांगला हाताळणं गरजेचं आहे. 7 बॉल 10 इथे समोर खेळलेत. बी मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगली फिल्डिंग केली जाते. या खेळाडूसाठी देखील पारितोषिक आहे. एका हातामध्ये कॅच पकडली तर मात्र यालाही 2000 रुपयाचा पारितोषिक टीम मंगलमूर्तीकडून असणार आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेची आवश्यकता आहे. मॅच संपली आहे का तर अजिबात संपलेली नाहीये. स्पर्धा ती आहे लाख मोलाची आणि त्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण हा जो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय ना अनेकांनी आक्षेप उठवला होता की हा खेळ का आयकॉन म्हणून निवड झाली चांगला खेळ केला जाईल का आणि या सगळ्याचं प्रत्युत्तर देतोय. तोही म्हणतोय मी आहे अजूनही आहे मी दाखवतोय करून. पण आता मात्र जे बॅटल आहे ना मैदानाच्या आतमध्ये हे डोंबिवली नगरीतल्या अंडरआर्मच्या क्रिकेट मधल्या टॉप 5 ऑलराऊंडर्स आहेत ना त्यातील 2 खेळाडूंमधली ही बॅटल आहे. एका दिशेला तुम्हाला आकाश पाटील उर्फ अक्कू पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश दराडे पाहायला मिळणार आहे. 2 आयकॉन जे लढतायत पुढे जाण्यासाठी पुढच्या फेरीत पात्र ठरण्यासाठी. 6 बॉल 9 वॉट अ मॅच काय मॅच रंगते. 6 मध्ये 9 इथे हा पहिलाच बॉल वा आकाश वा चांगला हाताला आहे का तर नाहीये वाईट बॉल असेल असं वाटलं. नक्कीच बॉल टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बीट करतोय का ऋषिकेश पुढे आले डाईव्ह मारून नंतर मागे गेलेत. 6 बॉल 8 धावा हव्यात. वाईट बॉल टाकलाय पहिलाच. सहा मध्ये 8 हव्यात आणि त्याचबरोबर हा बॉल फ्लिक केलाय. आता मात्र चांगले स्ट्रोक्स सूरजलाही खेळावे लागतील. 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता असणार आहे. सिंगल आली आहे स्ट्राईक रोटेट झाली आहे. सूरजने आतापर्यंत डॉट खेळलेले नाहीयेत. सूरजने आतापर्यंत चौकारी मारलेला नाहीये पण त्याची आवश्यकता अजिबात नाहीये कारण सूरजला माहिती आहे संयम अनुशासन एकाग्रता हे स्तंभ आहेत. त्या स्तंभांवरती तो उभा आहे आणि तोही चांगला खेळतोय. पण समोर देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आकाश पाटील आहे. 5 मध्ये 7 समोर खेळलेत. वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश चांगली फिल्डिंग. बॉल टप्पा पडत होता वळत होता घर 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 फिरत होता अडवलाय. सिंगलच मिळणार. 4 बॉल आणि अजूनही 6 धावेची आवश्यकता आहे. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. आकाशने तो पहिला वाईड हाताळला त्यानंतर सिंगल आली. 4 मध्ये 6 मॅच पुढे न्या शेवटच्या बॉल पर्यंत न्या म्हणजे प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये ती मजा येईल. 4 बॉल 6 वॉट अ मॅच. आकाश पाटील त्याच्यासमोर ऋषिकेश दराडे असणार आहे. दोन्ही आयकॉन एकमेकांच्या विरोधात आता लढतायत भिडतायत फाईट करतायत.
4 मध्ये 6. इथे फटका फसलाय. ओ हो आकाश पाटील आणि त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. ऋषिकेश बाद होईल, परतावं लागेल. निराश आहे, नाराज आहे, दबदब पाऊलांनी परत चाललाय, कारण संघाला अर्धवट मजदार मध्ये सोडलाय, कारण ही नौका अजूनही पार झालेली नाहीये. आकाश पाटीलने विकेट घेतली आहे. 3 बॉल 6. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येण्याची काय संधी निवडली अश्विननी. अश्विनलाही चांगला खेळ करावा लागणार आहे. अक्कूच्या विरोधात त्यांनी हे सगळे डावपेच पाहिलेत. अक्कू आता सध्या तरी वर्चस्वाच्या लढाईमध्ये 1 पाऊल पुढे आहे, पण मात्र जर एखादी चांगला स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा कमबॅक होईल. सूरज येईल का स्ट्राईक वरती? चांगला शो खेळला जातो. अनिकेत थोडासा फंबल, थोडासा चाच पडलाय, पण अडवतोय. दुसऱ्याचा प्रयत्न, आवश्यकता होती का? अश्विनला परतावं लागेल, अश्विनलाच परतावं लागेल. इथे थोडासा चाच पडलाय. अनिकेत त्याचेही थोडेसे हात पाय आता थर लटपट करत असतील, पण तरी देखील ना अजूनही जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं, ज्या खेळाडूंनी आतापर्यंत संयम दाखवला, अनुशासन दाखवलं, एकाग्रता दाखवली, आता त्याला आक्रमक व्हावं लागेल. आक्रमकतेची ओळख दाखवावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र तुम्हाला सूरज पाहायला मिळतोय. त्याचा बॅट फ्लो चांगला आहे, त्याच्या बॅटिंग मध्ये ती कला कौशल्य आहे, त्याच्याकडे युक्ती आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, पण त्या युक्तीचा शक्तीचं प्रदर्शन सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरचा आकाश पाटील करून दाखवतोय. 2 मध्ये 5. 2 मध्ये 5 धावेची आवश्यकता आहे. जर मात्र एक मोठा स्ट्रोक आला तर मॅचला मजा येईल. काय होत आहे, काय घडतंय? 2 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन. इथे हा बॉल, चांगला स्ट्रोक, बॉल हवेत. आकाश, चूक होत नाहीये, कमबॅक केलंय. आयकॉन इथे करून दाखवलंय. चांगला झेल आयुष ठाकूरनी पकडलाय. त्यालाही माहिती आहे हा झेल महत्वाचा होता. हे 2 मित्र आमने सामने होते. एका दिशेला तुम्हाला आयुष ठाकूर पाहायला मिळत होता, दुसऱ्या दिशेला तुम्हाला श्रीराम 11 संघ म्हटलं की मग विशालही पाहायला मिळत होता. ही कॅच आणि त्याचबरोबर आता जिंकण्यासाठी 1 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. 8वा तो क्षण जिथे आपण म्हणत होतो की मात्र मिसफिल्डिंग केली, आकाशच्या बाजूनी बॉल निघाला, पण त्या खेळाडूनीच करून दाखवलं. लोगों ने मेरी काबिलियत पे शक किया, लेकिन जब मेरा वक्त आएगा मैं अपनी काबिलियत के साथ पूरी दुनिया जीत कर दिखाऊंगा. जिंकली है दुनिया की थांबायचं अजून थोडस. 1 बॉल 5. चूक नाही केली तर सामना सहज जिंकता येईल, पण अंडर ऑफचं क्रिकेट आहे ना, इथे सगळं काही शक्य आहे. 1 बॉल 5. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता आहे. तो पहा ऋषिक